अंजली सौरभ काळे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील काळेवाडीतील रहिवासी आहे। मला मातृवंदना योजनेबद्दल अंगणवाडी सेविकेंनी माहिती दिली। आधार कार्ड दिले व त्यांनी त्याच्याबद्दल मला माहिती दिली व माझा फॉर्म भरून घेतला। मला फॉर्म भरले पहिला हप्ता 3000चा माझ्या पोस्टाच्या खात्यात जमा झाला। मला दर महिन्याला अंगणवाडी सेवेतून THR भेटतो आणि आशाताईकडून कॅल्शियम आयरनच्या गोळ्या भेटतात व दर महिन्याला चेकिंग सुद्धा होती। शासनाने जी आमच्यासाठी मातृवंदना योजना काढली त्याचा खूप फायदा झाला, त्यासाठी मी सरकारची खूप आभारी आहे। धन्यवाद। हे सरकारने महिलांसाठी खूप चांगली योजना केलेली आहे आणि महिलांच्या त्यांच्या गरोदर माता स्तनदा माता त्यांच्या घरी एकदम आनंदात आणि उत्साहाचं वातावरण आहे की सरकार त्यांच्यासाठी काहीतरी करते आणि महिलांना पण नाही का आपल्या स्वतःचे पैसे असल्यामुळे त्या स्वतः जे ते पौष्टिक घटक आहेत आहार आहे ते स्वतः घेतात। आमच्या बीटमध्ये आम्ही सेविकांना वेगवेगळ्या आमच्या सभांमध्ये कशा प्रकारे मातांची नोंदणी करून घ्यायची असते किंवा ॲप कसं वापरायचं असतं याच्या संबंधी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांचं प्रशिक्षण घेतो। त्यानंतर त्यांना माता मेळाव्यांमध्ये तसेच वेगवेगळ्या फ्लेक्स आणि काही बाजाराच्या दिवशी किंवा इतर कुठे यात्रा सण समारंभ अशा ठिकाणी या योजनेची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्याची आम्ही सेविकांना सूचना केलेली आहे। ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून 2017 पासून ही योजना सुरू झालेली आहे। मुळात ही योजना 2010 पासून सुरू झाली होती, पण तिचं रूपांतर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमध्ये 2017 पासून सुरू झालेलं आहे आणि ही योजना पहिले आरोग्य विभागामार्फत चालवली जात होती। त्यानंतर मागील 25-26 या आर्थिक वर्षापासून ही योजना एकात्मिक बालविकास सेवा योजना या कार्यालयाकडे रूपांतरित केली गेलेली आहे किंवा ट्रान्सफर केली गेली आहे आणि ही योजना विशेषतः एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत राबवली जाते।